आम्ही दोघं मिळून कॉलेजला जाणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप की सर्वजण ठीक असणार. तर मित्रांनो, आज माझी तब्येत थोडीशी खराब आहे, घसा खराब झाला आहे थोडासा, तर ॲडजस्ट करून घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला कॉलेजला जायचं आहे आणि आपल्याला शिरूरला जायचं आहे. सगळ्यात आधी तिथे एक मित्र थांबलेला आहे, त्याला घ्यायचं आहे. आम्ही दोघं मिळून कॉलेजला जाणार आहे मित्रांनो. कारण की माझा स्कॉलरशिपचा फॉर्म आहे मित्रांनो, तो त्याची एक कॉपी आहे, ती कॉलेजमध्ये द्यायचं आहे आणि कॉलेजवाले काम करतील त्यांचं मग. आणि अजून आपल्याला मित्रांना पण भेटायचं कॉलेजमध्ये. तर ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि ब्लॉग कंटिन्यू करू. चल मग जाऊ कॉलेज. तर मित्रांनो, आता आम्ही दोघं मिळून कॉलेजला जाणार आहोत. तर मी भेटतो तुम्हाला कॉलेजला. मित्रांनो, ही बघू शकता तुम्ही आमच्या कॉलेजच्या बाहेरची पार्किंग. तर मित्रांनो, आता कॉलेजमध्ये आलो आहे मी, कारण की ही जे स्कॉलरशिपचे डॉक्युमेंट आहेत ते सबमिट करायचे. इथं मी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलो होतो, आता फक्त सबमिट करायचं राहिलं होतं. पेपरबद्दल काही अभ्यासाबद्दल विचारायचे सरला, नोट्स वगैरे घ्यायचे आणि ही मित्रांनो आता सबमिट करायचे इकडे खाली. तर मित्रांनो, आता एक प्रॉब्लेम झाला आहे, आपल्याला परत पाठवले तर ही डॉक्युमेंट आणण्यासाठी, कारण की माझ्याकडे तेवढे नव्हते डॉक्युमेंट, अर्धे राहिले होते, अर्ध्याचे झेरॉक्स काढलो आहे. आणि आता मित्रांनो, आपल्याला झेरॉक्स आणायची परत जाऊन. झेरॉक्स सेंटरवरती आलो कॉलेजच्या बाजूच्या मित्रांनो. आता मी झेरॉक्स काढण्यासाठी, माझ्याकडे डॉक्युमेंट नव्हते काही, तर आता घरून फोन करून मी मागून घेतलेले आहेत ते लागणारे डॉक्युमेंट. आता ते झेरॉक्स काढून परत आपण सबमिट करू. मित्रांनो, फायनली काम जे आहे ते झालेलं आहे माझं आणि आपला स्कॉलरशिपचा फॉर्मची कॉपी जी आहे ते मी सबमिट केलेली आहे. आता कॉलेजवाले त्यांचं काम करतील पुढे. आणि मित्रांनो, व्ह्यू तुम्ही बघू शकता आपल्या कॉलेजचा कसा आहे ते, आणि कॅम्पस पण खूप मोठा आहे कॉलेजचं. आणि मित्रांनो, एकदम असं वाईब इथे इथं एकदम अशी चांगली, इथंच बसतो आहे आम्ही मित्रांनो. आपलं काम झालं होतं मित्रांनो आणि मित्र भेटले आपले काही, तर फोटोशूट वगैरे करायचा प्लॅन झाला आमचा. मग फोटोशूट करण्यासाठी आमच्या कॉलेजच्या मागच्या ग्राउंडवरती चालू आहे. एवढी कधी थांबवलं लेडीज थांबवली आता बघायला आज कधी नाही. डिपार्टमेंट आमचं तयार करायला आयुष्यमती साम्राज्य. मित्रांनो, खूप दिवस झालं फोटो वगैरे काही काढल्या नाहीत मी बाहेर, तर आता मित्र भेटल्यावर काढूत म्हणलो एक दोन, चला इंस्टावरती पोस्ट कराय वगैरे होतील फोटो. तर आता प्लॅन बनला आहे आमचा, असा अचानकच बनला प्लॅन. आजचा फोटोशूटचा प्लॅन मित्रांनो असं निघाला की मित्राकडे आयफोन होता आहे का, तर मग पोरं काय गप बसतात का, तर सगळ्यांनी म्हणले फोटो काढायचे. तर गाडीवरती चढून पण फोटो काढत आहे, तुम्ही बघू शकता इथं. आयफोन म्हणलं तर कधी पण तयार असतात मुलं मित्रांनो फोटोशूट करण्यासाठी. तर मी पण एक दोन पोज दिलो आणि आपले फोटो वगैरे आले काही चांगले. आणि मित्रांनो, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ID देतो माझी, तर फॉलो करा जाऊन मित्रांनो तिथे. तर मित्रांनो, फायनली काम झालंय आणि आम्ही घरी चालाव दोघं मिळून आता. तर मी भेटतो तुम्हाला घरी डायरेक्ट. आज सम्यकचा बड्डे आहे मित्रांनो, म्हणून चिकू आले आता शिरूरला. तर आता आपण त्याच्यासाठी गिफ्ट घेतलो आहे, आता घरी जायचं आहे. आता मित्रांनो, फायनली घरी पोचलो आहे आणि आता आपण पॅकिंग वगैरे करणार आहोत याची. आणि एक गिफ्ट आहे सरप्राईज याच्यामध्ये, तर सम्यकला देणार आहे आपण मित्रांनो. तर मला चिकू म्हणलं होतं पॅकिंग कर तूच, पण मी नको म्हणलो, चिकू तूच कर. तर आता मित्रांनो, फायनली जीवक पण आले आणि चिकूनं पॅकिंग केले. तर ह्याच्यामध्ये काय आहे ते तुम्हाला कळणार आहे मित्रांनो, आताच सांगणार नाही आम्ही. आता सम्यकच्या बड्डेला गेल्यानंतर तुम्हाला कळणार आहे, तिथं सेलिब्रेशनचं नियोजन झालेलं आहे तिथं. तर तुम्हाला कळणार आहे ह्याच्यामध्ये काय आहे ते. जीवक दोघं जाणार आहो मिळून. तू झालास? तू
नाही अरे बोली होती की याचा दोस्त आहे जीवक. अरे दोस्त इसरून गेलो. हा जीवक आली करा आपल्या ब्लॉग मध्ये आले एकदा तर. आले हा तर मित्रांनो जीवक चिकू दोघ जण जाणार आहेत सम्यकच्या बर्थडेला. तर तुम्हाला कळणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये काय आहे ते. आलं तरी बी सांगू नको ह्याच्यात काय सरप्राईज आहे. ती काय आहे ते त्याला त्याच्या हातानं खुलू दे मग त्याला चांगलं वाटेल की ह्याच्यामध्ये काय काय नाही. म्हणजे तोपर्यंत सस्पेन्स राहील बनून. चलते मग. आजच्या ब्लॉगमध्ये खरंच खूप जास्त पळापळी झालेली आहे. मला माहित नव्हतं अर्धे डॉक्युमेंट मी घरीच विसरून गेलो होतो. तर पुन्हा मी घरून फोन करून मागून घेतले व्हॉट्सअपवर आणि कॉलेजच्या बाजूला एक झेरॉक्स सेंटर आहे तिथून काढून घेतलं म्हणून जमलं. आणि मित्रांनो तब्येत पण माझी खराब आहे खूप आज. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. तर आपले सबस्क्रायबर लवकर पूर्ण करा मित्रांनो. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.